नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, सर्वांना कार्तिकी एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज मी ज्या ठिकाणी उभा आहे हे आहे श्री क्षेत्र कपिलधार, बीड जिल्ह्याची धार्मिक ओळख, ऐतिहासिक ओळख तथा भौगोलिक ओळख। या ठिकाणचं स्थान महात्म्य ऐकण्यासाठी आपण हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्यासोबतच माझे नेहमीचे ऐतिहासिक महापुरुषांवरील विचारधारा, दिनविशेष आणि ऐतिहासिक भटकंती ऐकण्यासाठी माझे संपूर्ण व्हिडिओ आपणापर्यंत थेट पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा ही विनंती। आज मित्रांनो, मी ज्या ठिकाणी उभा आहे हे आहे कपिलधार। बीड शहरापासून दक्षिण दिशेला लातूर सोलापूर रोडवर अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर, परंतु ऐन डोंगर दरीमध्ये आणि जंगलामध्ये हे कपिलधार या ठिकाणी वसलेला आहे। पावसाळ्यामध्ये हा दोन्ही प्रकारचे धबधबे या ठिकाणी प्रवाहित होतात। यावर्षी मे पासूनच पाऊस झालेला असल्यामुळे अगदी मे पासूनच हे दोन्ही धबधबे वाहताना आपल्याला दिसून येतात। आपण जर हे जवळून ठिकाण जर पाहिलं तर हे अतिशय विहंगम आणि खूप सुंदर अशा प्रकारचं दिसून येतं आपल्याला। या ठिकाणी जे मंदिर आपल्याला दिसतं हे श्री संत शिरोमणी मन्मथ महाराज यांचं समाधीस्थळ आहे। आपल्या साधू संतांच्या परंपरेमध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये वीरशैव विचारधारा, लिंगायत विचारधारा, बसव कल्याण महाराजांची विचारधारा, श्री चक्रधर स्वामींची विचारधारा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज ह्या अशा अनेक साधू पुरुषांची महान महात्म्यांची मानवतेच्या कल्याणासाठी, मानवतेच्या सकल उन्नतीसाठी जो त्यांनी मार्ग सांगितलेला आहे, जी शिकवण दिलेली आहे, ती शिकवण ही अतिशय महत्त्वाची आहे। श्री संत मन्मथ स्वामी यांना संत शिरोमणी म्हणून ओळखलं जातं। यांचा जन्म आणि महानिर्वाण हे आमच्या बीड जिल्ह्यामधलंच आहे। आपण ज्या ठिकाणी आज या डोंगरामध्ये खाली उभा आहोत, ह्या डोंगराच्या जर आपण वरच्या बाजूला जर गेलो, त्या ठिकाणी पुराण वाङ्मयामध्ये किंवा धार्मिक पुस्तकामध्ये ज्याला निनगूर असं म्हटलं जातं, ते निनगूर म्हणजेच आजचं नेकनूर तालुका जिल्हा बीड हे गाव आहे। आणि हेच गाव मन्मथ स्वामी यांचं जन्मस्थान आहे। त्यांचे वडील शिवलिंग स्वामी व आई पार्वती माता हे सुद्धा शिवभक्त होते, विठ्ठलाचे भक्त होते। आणि आई वडिलांची तीच परंपरा पुढे मन्मथ स्वामी यांनी सुद्धा चालविलेली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये श्री संत ज्ञानेश्वर यांनी संजीवन समाधी आळंदी या ठिकाणी घेतली आणि त्यानंतर एक 200-250 वर्षाच्या कालावधीनंतर अगदी तशाच प्रकारची संजीवन समाधी या अतिशय डोंगर दऱ्यामध्ये असलेल्या आणि निवांत असलेल्या या कपिलधार डोंगरामध्ये श्री मन्मथ स्वामी यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे। 15व्या शतकामध्ये एक थोर संत होऊन गेले। त्यांची शिकवण ही सकल मानवजातीच्या कल्याणाची होती। शिवलीला अमृत असेल किंवा वीरशैवांचं जे काही पोथी पुराणातील जे वाङ्मय आहे, या वाङ्मयामध्ये त्यांच्या ओवीबद्ध रचना, जसे संत नामदेवांनी अभंग लिहिले ओवीबद्ध, संत तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले म्हणजे ओवीमध्ये त्यांनी रचना केली, तशीच श्री मन्मथ स्वामी यांनी सुद्धा रचना केली आहे। ते विठ्ठलाचे भक्त होते, ते कट्टर शिवभक्त होते, पण त्यासोबतच ते एक शीघ्र कवी होते। त्यामुळे त्यांना असं काव्य स्फुरायचं आणि म्हणून शिवाचं कौतुक करताना, पार्वती मातेचं कौतुक करताना, श्री विठ्ठलाचं कौतुक करताना त्यांच्या अंतरात्म्यातून जो आवाज आला, जे काव्य स्फुरलं, तेच काव्य त्यांचं पोथी पुराणामध्ये, लिंगायतच्या वाङ्मयामध्ये आपल्याला ते वाचायला मिळतं। दरवर्षी या ठिकाणी कार्तिकी पौर्णिमेला प्रचंड मोठी यात्रा असते। हा भाग जरी थोडासा म्हणजे मुख्य रस्ता सोडून आळवणाला असला तरी सुद्धा महाराष्ट्रामधल्या कर्नाटक बाउंड्रीवर जे जिल्हे आहेत, सोलापूर, लातूर, मराठवाड्यामधलं नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामधून जसं पंढरपूरला म्हणजे अनंत असे वारकरी रस्त्यानं जातात पायी दिंडीनं, अगदी तसंच या ठिकाणी सुद्धा अनेक पायी दिंड्या या ठिकाणी येतात। आज कार्तिकी एकादशी आहे, काही दिंड्या आजपासूनच यायला या ठिकाणी सुरुवात होते। जवळपास 4 दिवस चालणारा हा एक मोठा उत्सव आहे। इथं पारायण असतं, दररोज महाप्रसाद असतो। अनेक भाविक भक्त इथं आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाची सुद्धा सोय आहे। आमच्या लहानपणीचा जर काळ आम्ही बघितला, आम्ही त्याही वेळेला कपिलधारला यायचो आणि आताही येतो, तर दोन्ही गोष्टीमध्ये खूप बदल झालेला आहे। पूर्वी या ठिकाणी कसल्या प्रकारची निवासी सोय नव्हती, आता मात्र मंदिराकडून, शासनाकडून मोठ्या मोठ्या इथं धर्मशाळा बांधलेल्या आहेत आणि आता राहण्याची खूप चांगल्या प्रकारची सोय आहे। महाराष्ट्राच्या, देशभराच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून जी लोक या ठिकाणी येतात त्यांना इथं राहण्याची सुविधा आहे, त्यांना महाप्रसादाची सुद्धा सुविधा आहे। भौगोलिकदृष्ट्या अतिशय निसर्गरम्य, धार्मिकदृष्ट्या अतिशय पवित्र आणि ऐतिहासिकदृष्ट्या एक संत महात्म्यांचा इतिहास सांगणारं असं हे तीर्थक्षेत्र आहे।
बीड जिल्हा म्हटलं की बीडची जी ओळख आहे ही जसं कंकालेश्वर सौताड्याचा धबधबा तसंच ते कपिलधार अशी सुद्धा ओळख आहे। बीड शहरापासून जवळ असल्यामुळं एक ट्रेकिंगचा आनंद, एक धार्मिक ठिकाणी गेल्याचा आनंद हा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतो। यावर्षी पाऊस काळ जास्त झालेला असल्यामुळं आपल्याला धबधबा खूप चांगला त्या ठिकाणी बघायला मिळतो। यांच्या म्हणजे मन्मथ स्वामी यांचे जे अभंग आहेत हे स्वयंप्रकाश या ग्रंथामध्ये, गुरुगीतेमध्ये, शिवगीतामध्ये आणि अनुभवानंद ह्यामध्ये सुद्धा एक 250च्या आसपास ओळी त्यामध्ये आपल्याला दिसून येतात। तसं मन्मथ स्वामी यांचं एक सकल मानव जातीचा उद्धाराचं त्यांचं चरित्र आहे, त्यांचं कार्य आहे आणि म्हणून या थोर संतांच्या चरणी लीन होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशभराच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक येतात। आमच्या बीड शहराकडून येणारा एक रस्ता जो कपिलधारवाडी मार्ग येतो आणि जो दुसरा रस्ता आहे की तो महामार्ग मांजरसुंबे तो इथं येतो। पण यावर्षी जास्तीच्या पाऊस काळामुळे असं झालं की कपिलधारवाडीचा रस्ता खचलेला असल्यामुळं यावर्षी भाविकांना येण्यासाठी एकच रस्ता शिल्लक आहे, तो म्हणजे मांजरसुंबा मार्गाकडून येणारा तो रस्ता अतिशय चिंचोळा आहे आणि प्रचंड वळणाचा आहे। म्हणजे एक वेळेला सापाचं शरीर तरी कमी वळणदार असेल इतके जास्त वळण ह्या रस्त्याला आहेत। अपघाताचा धोका आहे। तर इथल्या स्वयंसेवकांनी त्यासोबतच येणाऱ्या भाविक भक्तांनी स्वतःहून शिस्तीचं पालन करावं, कारण निसर्गापुढे आपलं काही चालत नाही आणि शासनानं काही त्या पडलेल्या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही। त्यामुळं आपण आपल्या भगवंतासाठी, आपण आपल्या संतासाठी या ठिकाणी येणार आहोत। तर त्यामुळं कसल्याही प्रकारची घाई गडबड करू नका। मांजरसुंब्याकडून जो काही येणारा रस्ता आहे त्या रस्त्यानं सावकाश चाला। तीव्र वळणाचा तो रस्ता आहे। वाटल्यास गाड्या वरच्या बाजूलाच पार्किंग करून बाकीचं जे अंतर आहे ते आपण पायी जरी आला तरी स्वतःच्या जीवितवासाठी ते सोयीस्कर आहे। आपण देवाच्या चरणी लीन होण्यासाठी आलेलो आहोत, पण घरी सुद्धा आपलं कुटुंब आपली वाट बघत असते आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात, आमच्या जिल्ह्यात आलात, माझ्या जिल्ह्यात आलात। माझ्या जिल्ह्यातून आपण सुखरूपपणे आपापल्या घरी जावं हीच माझी मन्मथ स्वामी चरणी प्रार्थना आहे। त्यामुळं यावर्षी जे काही भौगोलिक संकट आपल्यावर आलेलं आहे त्या संकटाचा सामना आपल्याला करायचा आहे। एका बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद आहे, त्या बाजूनं कोणी येऊ नका। सर्वांनी मांजरसुंबा घाटाकडून जो रस्ता येतोय त्याच रस्त्याचा या ठिकाणी वापर करा। असं एक म्हणजे एक दिवसाच्या क्षेत्र भेटीसाठी अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे ठिकाण आहे। बीडकरांसाठी तर अतिशय जवळ आहे आणि जवळच असलेलं बिंदुसरा धरण हे सुद्धा यावर्षी गच्च भरलेलं आहे, ते सुद्धा धरण आपल्याला बघता येईल। ह्या टेकडीच्या पलीकडेच एक मोरगाव नावाचं छोटंसं देवस्थान आहे आणि तिथं हमखासपणे तुम्हाला मोर बघायला मिळतात। गोसावी महाराजांचं ते एक संस्थान आहे, ते पण असंच निसर्गरम्य आहे। या ठिकाणी जर आलात, आणखी जर तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर आपण जवळच्या मोरगाव या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतात। तर अशा पद्धतीचा हा आमचा इथला भौगोलिक परिसर आहे। आज पंढरपूर क्षेत्री श्री विठ्ठलाची यात्रा आहे, अनेक लोक त्या ठिकाणी सुद्धा दिंडीला आहेत। आणखी 15 दिवसानंतर आळंदीला श्री संत ज्ञानेश्वराची यात्रा सुरू होते। यानंतरची एकादशी ही आळंदी या ठिकाणची असेल। अनेक भाविक भक्त तसंच कार्तिकीहून म्हणजे पंढरपुराहून आळंदीकडे पायी जातात आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे आणखी 4 दिवसापर्यंत ही या ठिकाणची मन्मथ स्वामीची यात्रा सुरू असते। सर्वांना परत एकदा कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा। मन्मथ स्वामी यांच्या चरणी लीन होऊन सर्वांनी या ठिकाणी यावं अशी विनंती करतो। धन्यवाद। जय शिवराय।